तर मावळसत्य लाईव्ह बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर. शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकलं जातं अशी दूरदृष्टी ठेवली तर शेतकरी पारंपरिक पिकाला छेद देत नव्या पिकाकडं आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता आपण ज्या वावरात बसलो आहे ते बुधवडीतला वावर आहे, ज्या वावरात भात लावला जायचं. भात काढून झाला की वाटाणा, मसूर, हरभरा ही कडधान्य गेली जायची. मात्र काही वर्षापासून इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी या पारंपरिक शेतीला छेद देत आधुनिक पद्धतीत शेती केली. नदीहून पाणी आणलं, ड्रीपच्या साहाय्यानं त्यांनी कलिंगडाचं वाण लावले. गेल्या काही वर्षापासून या वावरात न पिकणारी कलिंगडं ही वेगवेगळ्या बाजारपेठेतनं विकली जातात. इतकंच काय, कलिंगडाचं वाण चांगलं लागलं, उत्पन्न चांगलं भेटलं की गिऱ्हाईक देखील, थेट व्यापारी देखील शेताच्या बांधावर येत आहेत आणि कलिंगडं घेऊन जात आहेत. टाकळकर आणि कालेकर यांनी सुरू केलेला हा शेतीचा अभिनव उपक्रम हा कौतुकास्पद आहे. खरं माझं नाव प्रदीप शंकर टाकळकर, राहणार बुधवडी. मी पहिलं या शेतामध्ये 1 एकर शेती आहे. 1 एकर शेतामध्ये पहिलं भात पीक केलं. भात पिकानंतर वाटाणा, हरभरा, मसूर ही बिना पाण्याची ही शेती करत होतो. नंतर मग मोबाईलच्या साहाय्याने शेती कशी आधुनिक त्या ह्याच्या प्रकारे उत्पन्न घेता येईल त्यानुसार मग पाईपलाईन आम्हाला इथं उपलब्ध झाली. पाईपलाईन उपलब्ध झाल्यानंतर मग त्यानंतर आम्ही ड्रिपच्या साहाय्याने पाणी कमी उत्पादन कमी प्रमाणात घेऊन त्याचं उत्पन्न कसं वाढवून पिकाचं ते आम्ही एक मोबाईलवर यूट्यूबच्या साहाय्याने बघून ते आम्ही याचे घेतले. नंतर शंकर साळराम कालेकर, राहणार बुधवडी. या वावरात पहिल्यापासून भात करीत होतो जुन्या पद्धतीने. नंतर आम्ही वाटणा गेला, हरभरा गेला, उत्पन्न कमी भेटले. त्याच्यानंतर मोबाईलला बघून मग हे म्हणलं कलिंगडामध्ये उत्पन्न जास्त आहे, मग कलिंगड केली. आता चालू आहे आता कलिंगड. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.